हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 आणि भाऊचा धक्का. म्हणजे आधी आपण जेव्हा ही सीझन पाहायचो, तर भाऊच्या धक्क्याची अगदी आपण आठवडाभर वाट पाहायचो. आणि त्या सदस्यांच्या पोटात सुद्धा गोळा यायचा आणि प्रेक्षकांच्या, की आता या लोकांना किती बोललं जाणार आहे आणि कशा पद्धतीने बोललं जाणार आहे. इतकी उत्सुकता असायची. पण आत्ताचा जो भाऊचा धक्का आहे, तो एक तर कौतुक सोहळा असतो किंवा एक एक एका सदस्याला कोणाला तरी टार्गेट केलेलं असतं. म्हणजे इतकं सॉफ्टली या भाऊच्या धक्क्यावरती बोललं जातंय, की असं वाटतच नाही, की या आठवड्यामध्ये त्याची वाट पाहावी. असा हा भाऊचा धक्का म्हणजे एक कौतुकाचा सोहळा आता बनला आहे. तर आजचा जो भाऊचा धक्का होता, तो एक कौतुक सोहळा होता तन्वीचा. तन्वीला कौतुक करण्यासाठी हा एक रंगमंच दिलेला आहे आणि या स्टेजवरती तिचं भरभरून कौतुक करण्यात येतं आणि तिच्या कौतुकासाठी जे लोक पात्र आहेत त्या पात्र उमेदवारांना सुद्धा चुकीचं बोललं जातं, त्यांना खाली दाखवलं जातं. तर असा हा कौतुक सोहळा पार पडलेला आहे. तर या कौतुक सोहळ्यामध्ये तन्वीचं भरभरून कौतुक झालेलं आहे. तिला जे आधी तंटा क्वीन जे म्हटलं होतं, ते भाऊंनी आता तिला टास्क क्वीन बनवलेला आहे. आणि जो संकेत जो टास्क जिंकला आहे, त्याने इतका छान परफॉर्मन्स केला, चांगला गेम दाखवला आणि त्याने कॅप्टन्सी स्वतःकडे ओढून आणली, की ज्या माणसाला मागच्या आठवड्यामध्ये कोणीही कॅप्टन बनवायला तयार नव्हतं, त्याने अशी स्ट्रॅटेजी केली आणि अशा पद्धतीने गेम खेळला, की तो या आठवड्यामध्ये कॅप्टन झाला. त्याचं कुठेही कौतुक झालेलं नाहीये, परंतु तन्वी जे हा जो टास्क आहे तो हारलेली आहे आणि त्याच्या मागच्या टास्कमध्ये तिने तो टास्क रद्द करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या तन्वीचं इतकं कौतुक झालेलं आहे, की तिला टास्क क्वीन ही एक पदवी देऊन टाकलेली आहे. राखी सावंत शो हा झालेला आहे, स्क्रिप्टेड शो झालेला आहे. हे भाऊ सारखं सारखं सांगतायत, परंतु हा शो स्क्रिप्टेड होऊ नये म्हणून बिग बॉस तिथेच का नाही थांबवत राखी सावंतला. प्रत्येक वेळी जेव्हा राखी काहीतरी प्लॅनिंग करते, स्क्रिप्ट लिहिते, त्यावेळेस तिथे भाऊ तिला का बिग बॉस तिला का थांबवत नाहीत? किंवा मग तो भाग एडिट का केला जात नाही? एडिटिंग करून ते दाखवूच नका ना प्रेक्षकांना. जर तुम्हाला हा शो स्क्रिप्टेड करायचा नाहीये, तर त्या गोष्टी का दाखवल्या जातात? तुम्हाला ड्रामा हवाय राखीचा, पण तो या शोला राखी सावंत शो नाव देणं तुम्हाला नको आहे. कारण बाकीचे लोकं काहीच जेन्युइन खेळत नाहीयेत. त्यामुळे हा ड्रामा राखीला करावा लागतोय. आता इथे मेन मुद्दा होता राखी सावंत आणि अनुश्रीचा. अनुश्रीला ज्या पद्धतीने राखी जे बोलली होती, कुठल्याही लेवलला जाऊन जी बोलली होती, त्याच्यानंतर म्हणजे ती अनुश्रीला म्हणाली, की "तुझ्यासारख्या मुलीला मी कामाला पण ठेवणार नाही." तुझ्यासारखी म्हणजे काय? म्हणजे इथे जर रुचिता असते, तर तुझ्यासारखी म्हणून आणि तिच्या एका-एका शब्दाला इतके काही फाटे फुटले असते, असे काही अर्थ निघाले असते, की पूर्ण महाराष्ट्राने तिला अगदी नालायक म्हणून सुद्धा संबोधलं असतं. इतक्या लेव्हलला गेले असते. परंतु आज राखीला ज्या पद्धतीने बोललं, की बाबा तुम्ही घरकाम करणाऱ्या लोकांचा अपमान केलेला आहे. अनुश्रीचा अपमान तर केलाच, पण घरकाम करणाऱ्यांचा अपमान केलेला आहे. इतक्या सॉफ्टली राखीला समजावण्यात आलं. जर राखीच्या आधी जर रुचिता असती, म्हणजे जे राखी बोलली त्याच्यापेक्षा खूप कमी वर्ड रुचिता वापरत होती, तरी सुद्धा रुचिताला इतकं टार्गेट केलं गेलं. परंतु आज राखीला एकदम खूप छान पद्धतीने समजावण्यात आलं, की बाबा हे तुम्ही योग्य केलं नाही, तुम्ही शब्द योग्य वापरले नाही. आता राखी सावंतने या आठवड्यामध्ये विशालच्या अंगावरती पाणी टाकलं आणि विशालच्या अंगावर पाणी टाकलं त्यावेळेस आपण पाहिलं, की सगळे लोक विशालवरती धावून आले होते. सगळेजण त्याच्या विरुद्ध होते. इथे का नाही गँगअप हा शब्द वापरला गेला? म्हणजे विशालच्या विरुद्ध सुद्धा गँगअप केलं गेलं. जेव्हा तुम्ही प्रभूच्या विरुद्ध ते गँगअप हा शब्द वापरला, इथे विशालच्या विरुद्ध का नाही वापरला गेला? म्हणजे एकाला एक वेगळी ट्रीटमेंट, दुसऱ्याला वेगळी ट्रीटमेंट असं का केलं जातंय भाऊच्या धक्क्यावरती? एकाच गोष्टीचं समाधान आहे, की बाबा कमीत कमी राकेशला या आठवड्यात बोललं तरी गेलं. एवढं एकाच गोष्टीचं समाधान आपण मानून घ्यायचं. आता राकेश बापट यांना बोललं गेलं, की बाबा तुमचं टास्क कॅन्सल करण्याची हिस्ट्री आहे. चला म्हणजे बिग बॉसच्या लक्षात आहे, की बाबा हा व्यक्ती जो आहे तो टास्क आतापर्यंत कॅन्सल करत आलेला आहे. परंतु याआधी त्याचं कौतुक झालेलं आहे. मागचे जे टास्क त्यांनी कॅन्सल केले त्याचं कौतुक झालं. परंतु यावेळेस जेव्हा टास्क कॅन्सल झाला, तर विशाल मास्टरमाइंड होता आणि विशालने त्याला ते करण्यासाठी प्रवृत्त केलं. हा कसला गेम आहे? राकेश तुम्ही ज्याला हिरो दाखवताय आणि आज तुम्ही म्हणताय, की तो विशालच्या डोक्याने चाललाय. तर म्हणजे राकेशला स्वतःचा गेम आहे की नाही? विशाल जो सांगतोय ते तो करतोय. म्हणजे इतक्या दिवस तुम्ही रुचिताला सांगत होता, की ती त्याच्या अंडर खेळतीये याच्या विशालच्या आणि आता अचानक राकेश सुद्धा विशालच्या सांगण्याप्रमाणे खेळायला लागला. म्हणजे विशाल किती मोठा मास्टर माइंड आहे हे तुम्हाला इथे दाखवायचं आहे का?
आणि राकेश जो आहे ते तन्वीच्या अंगावरती बसला. भाऊ बहिणीचं नातं आहे आणि ते खूप खराब दिसलं बरं का. म्हणजे इतक्या सॉफ्टली त्याला सांगितलं गेलं. ते खूप खराब दिसलं तुमचं नातं जे आहे ते. प्रेक्षकांना तुम्ही ठीक आहे ते इंटेन्शनली नाही केलं बरं का. पण ते दिसताना खराब दिसलं, प्रेक्षकांना आवडलं नाही. अहो किती हा सॉफ्टनेस. म्हणजे राकेश प्रत्येक पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल जर राकेशच्या जागेवर जर संकेत म्हणजे तीच गोष्ट जेव्हा संकेतने तन्वीला ओढत आणलं तर त्याला किती हार्शली बोललं गेलं संकेतला. म्हणजे त्याचं जिंकण्याचं कुठंच कौतुक नाही, परंतु त्याला ते हार्शली बोललं गेलं. परंतु राकेशने ती गोष्ट केली तर राकेशला मात्र एकदम व्यवस्थित समजावलं गेलं की असं करू नका, तुम्ही चुकीचं करताय. आणि सेम गोष्ट जेव्हा संकेतने केली त्यावेळेस संकेतला मात्र इथले हार्शली बोललं गेलं. म्हणजे हा काय प्रकार चाललाय भाऊच्या धक्क्यावरती. टोटल या सीझन मध्ये काही लोकांना फेवर केलं जात आहे, काही लोकांना प्रत्येक वेळी टार्गेट केलं जात आहे. तर हे प्रेक्षकांना समजतंय. हे एक लक्षात घ्या की प्रेक्षक काही वेडे नाहीयेत, सगळ्या प्रेक्षकांना समजतं. आता जो फ्रीजचा जो टास्क होता, फ्रीजच्या टास्कमध्ये सुरुवात जी आहे ती राकेशने केली होती, त्यानंतर तन्वीने केली आणि त्याच्यानंतर विशाल खाली आला होता. म्हणजे जे पहिलं फर्स्ट जे स्टार्टिंग होतं ते या दोघांनी केलं होतं. तर इथे त्या दोघांना टार्गेट करायला हवं होतं की तुम्ही स्टार्ट केलं, परंतु नाही, बोललो कुणाला गेलं, विशालला. म्हणजे विशालला माहिती होतं की ज्या डेंजर की आहेत त्यांच्याकडे येणार आहेत आणि ते हरणार आहेत. तरी सुद्धा विशालने जो टास्क कॅन्सल करण्याचा प्रयत्न केला तो कुठेतरी त्याचा प्लॅन होता, पण तिथे त्याच्या त्या प्लॅनचं कौतुक नाही झालं. तन्वीला टास्कच्या दरम्यान इजा झाली, तिचं जे डोकं आहे त्या जाळीमध्ये अडकलं. परंतु का अडकलं, कारण तिने ती जाळी जी स्वतःच्या अंगाला चिकटवून ठेवली होती, तर त्याच्यामुळे तिची चूक होती त्याच्यामध्ये. आणि संकेतने जरी अडकलं तरी पण जेव्हा थांब म्हणाले संचालक तेव्हा तो थांबला होता तिथे. आणि तन्वी तिच्या नाकाला लागलेलं असताना मेडिकल रूम मध्ये जाऊन आल्याच्या नंतर सुद्धा तिने कुठेही वुमन कार्ड प्ले केलं नाही किंवा स्वतःला म्हणजे त्या टास्कमध्ये चांगलं खेळतात. ती एक गोष्ट आहे की तन्वी कुठेही वुमन कार्ड खेळत नाही किंवा सांगत नाही की मला लागलंय म्हणून मी खेळणार नाही. ती तिची गोष्ट पॉझिटिव्ह आहे, नक्कीच आहे. परंतु तीच गोष्ट जेव्हा रुचिता करते, रुचिता टास्कमध्ये तुम्ही बघितलं मागच्या ज्या वायरी अडकलेले जो टास्क होता त्याच्यामध्ये रुचिता इतकी छान टास्क खेळला होता तिने. परंतु तिथे मात्र तिला बोललं गेलं की तुम्ही विशालचं ऐकताय, विशाल सांगेल तसं करताय. म्हणजे दोघांच्या बाबतीत वेगवेगळे नियम कसे काय लागू करता. आणि राखी जे अनुश्रीला बोलली गेली, अनुश्रीला सुद्धा टार्गेट केलं भाऊने. अनुश्रीला सुद्धा बोलले की बाबा तुम्ही जे राखीला बोललात की ऑपरेशन बद्दल किंवा काय, ते अनुश्रीचं चुकलं होतं. परंतु तिला कुणी प्रवृत्त केलं, राखीनेच प्रवृत्त केलं हे सगळं बोलण्यासाठी, बरोबर ना. तर असा हा भाऊचा धक्का. म्हणजे जे एडिटर्स आहेत किंवा जे हे मॅनेज करणारा जे शो आहेत तर त्यांनी थोडं सिरियसली याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. रितेश भाऊंना जे सांगितलं जातं ते रितेश भाऊ बोलतात किंवा त्यांचा जो रोल आहे ते परफेक्ट करतायत. परंतु जे पडद्याच्या पाठीमागचे जे लोक आहेत त्यांनी अजून थोडं क्लिअरिटी येणं त्यांना गरजेचं आहे की तुम्हाला प्रेक्षकांना काय दाखवायचे. जर तुम्हाला राखी सावंत शो करायचा नाहीये तर तुम्ही त्या गोष्टी एडिट करू शकता. तुम्ही तिथे अनाऊन्स करू शकता बिग बॉस की हे स्क्रिप्टेड आहे, पण तुम्हाला तो ड्रामा पण दाखवायचा आहे, तुम्हाला राखी सावंतचं नाव पण शोला द्यायचं नाहीये. तर हा कुठला दुटप्पीपणा आहे. तर हे सगळं भाऊच्या धक्क्यावरती झालेलं आहे. तुमचं याच्याबद्दल काय म्हणणं आहे की राकेशला आज कमीत कमी बोललं गेलं, परंतु त्या इंटेन्सिटीने नाही बोललं गेलं. ज्या इंटेन्सिटीने विशालला बोललं जात होतं किंवा रुचिताला बोललं जात होतं त्या इंटेन्सिटीने कुठेही राकेश बापटला बोललं जात नाही, तन्वीला बोललं जात नाही. कारण हे दोघांपैकीच एक विनर असणार आहे असे काहीतरी एक आपल्याला चित्र दिसतंय की बाबा हे त्यांनी ठरवून ठेवलेलं आहे की या दोघांपैकी एक विनर असणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, खरंच हे लोक विनर होण्याचे डिझर्व करतात का. म्हणजे हा शो इतका म्हणजे काय म्हणतात की प्रेडिक्टेबल झाला आहे की आपल्याला आत्ताच विनर दिसतोय, कारण त्यांचंच कौतुक सगळीकडे चाललेलं आहे. विशाल जो इतका मोठा मास्टर माइंड आहे, ठीक आहे तो निगेटिव्ह दिसतोय, परंतु तो मास्टर माइंड आहे, तो खूप छान गेम खेळतोय. रुचिता निगेटिव्ह दिसत होती, तिच्या शिव्या दिसत होत्या, परंतु त्याच्यापेक्षा खूप जास्त शिव्या या शो मध्ये बाकीचे लोक दिसत आहेत की बीप कराव्या लागतात. तिची एकही शिवी बीप गेली नाही, कारण ती शिवी नव्हतीच, ती तिची गावठी भाषा होती, परंतु तिला त्याच्याबद्दल टार्गेट केलं गेलं. तर हा शो कुठल्या दिशेने चाललेला आहे असं मला वाटतं. तर मेकर्सनी नक्की या सगळे लोक जे बोलतायत त्याचं काहीतरी त्यांनी घ्यावं आणि या शोमध्ये काही त्यांना जर चेंजेस करता आले तर नक्की करावे. एक दृष्टिकोन चेंज करण्याची गरज आहे.
तुमचं काय म्हणणं आहे नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर पण करा. नमस्कार, धन्यवाद.